नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सीमा यांच्याविषयी. तर सीमा यांचं वय जे ते 45 वर्ष आणि त्यांना काही वर्षांपासून असा त्रास होता आणि तो गेले 5-6 महिने जास्त वाढलेला होता. ते म्हणजे रात्री 12:30-1 वाजता त्यांना दचकून जाग यायची आणि मग त्यांना झोप लागायची नाही. आणि मग त्यानंतर त्या पुस्तक वाच, मोबाईल बघ, टी व्ही बघ किंवा नामस्मरण कर, अगदीच गॅलरीमध्ये जाऊन उभी राहा, अशा प्रकारे ते करायचे आणि सकाळी 5-5:30च्या दरम्यान झोप लागायची. पण पुन्हा डेली रुटीनसाठी त्यांना उठावं लागायचं. या एका गोष्टीसाठी त्यांना जॉब देखील सोडावा लागला आणि मग त्यांना समजेच ना की काय करायचं आहे. पण गेले वर्षभर हा त्रास जास्त वाढत होता. तर डॉक्टर झाले, अगदी ते म्हणतात ना की आपण जे काही बाहेरचं आतलं बघतो ते सगळे उपाय झाले, सायकॅट्रिस्ट झाले. तेवढ्यापुरता फरक पडायचा त्यांना डॉक्टर्स लोकांकडून, पण तसा फरक पडत नव्हता आणि त्यांना सतत काही ना काहीतरी गिल्ट वाटायचं. सतत त्यांना असं वाटायचं की काहीतरी राहिलेलं आहे, कुठेतरी काहीतरी बिनसलेलं आहे, असं त्यांना वाटायचं. आणि जेव्हा त्यांनी कन्सल्टिंग केलं त्यानंतर देखील त्यांना बरेच महिने अगोदर 3 ते 4 महिने ना फरक पडेच ना, म्हणजे की तेवढापुरता फरक पडायचा. आणि मग आम्ही असं म्हटलं की आपण एक काम करूया, आपण ना होओपोनोपोनो करून बघूया. मग असं समजलं की तुम्ही एक काम करा की तुम्ही तुमच्या इमोशन्ससाठी, तुम्ही जे काही तुमच्या डोक्यामध्ये विचार असतील त्याच्यासाठी तुम्ही होओपोनोपोनो करायला सुरुवात करा. असं आम्ही डिसाईड केलं की त्यांनी त्यांच्या हेल्थसाठी, चांगल्या झोपेसाठी होओपोनोपोनो करावं. आणि त्या बोलत गेल्या, डिअर हेल्थ म्हणजे माझं आरोग्य, डिअर हेल्थ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, असं म्हणत गेल्या थोडीशी झोपेमध्ये सुधारणा जाणवली. नंतर एकदा कन्सल्टिंग करताना एक गोष्ट लक्षात आली, ते म्हणजे की हा प्रॉब्लेम कधीपासून सुरू झालेला आहे. आत्ता बघा, शरीर आजारी जेव्हा पडतं ना, तेव्हा आपल्याला शरीरच किंवा युनिवर्स सांगत असतं आपल्याला की याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे ते. आणि तेच गोष्ट चांगल्या प्रकारे घडली. तर झालं असं होतं की त्यांचा मुलगा जो आता 10वीला आहे, तर त्यांचा मुलगा जेव्हा 5वी-6वीला होता त्यावेळेला मुलगा अभ्यास करत नाही किंवा तक्रारी येतात, मस्ती करतो, यासाठी त्यांनी आपल्या मुलाला मारलेलं होतं. बरेच फटके मारले आणि त्यानंतर त्याच रात्री 12:30-1 वाजता त्याला भरपूर ताप चढला. ताप एवढा वाढला की त्याला ॲडमिट करावं लागलं. पुढे काही दिवसामध्ये तो नॉर्मल झाला. पण ही गोष्ट त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स बसलेली होती आणि त्यामुळे रात्री 12-12:30 वाजले की त्यांना ती जाग यायची आणि जाग आल्यानंतर लवकर झोप यायची नाही. असं बरेच दिवस होत होतं. आणि मग मी सांगितलं की तुम्ही आत्ता मनातल्या मनात आणि एकदा म्हणजे सर्वांसमोर किंवा एकांतामध्ये त्याची माफी मागा. आणि त्यांनी काय केलं की त्याला सांगितलं की माफ करा. आता तो मुलगा जो आहे, जे 5वी-6वीचं म्हणजे वय असतं 5वी-6वीच्या मुलांचं, तितकं गोष्ट मनावर नाही घेत, विसरून जातात. लहान मूल पटकन गोष्ट विसरतं. त्याला ती गोष्ट कदाचित आठवत पण नसेल किंवा मग त्यांनी ती मनावर घेतली नसेल, पण यांना ते गिल्ट लागत होतं. आणि मग त्यांनी आपल्या मुलासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, जो प्रसंग घडलेला होता त्या प्रसंगासाठी, ज्या दिवशी हा प्रसंग घडला होता त्या दिवसाच्या प्रसंगासाठी त्यांनी म्हणायला सुरुवात केली, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. त्यांनी आपल्या मेमरीला सांगितलं की मी माफी मागते, आय एम सॉरी. मुलाला सांगितलं, मी माफी मागते, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. ती सिच्युएशन, माझ्यामध्ये असणारी मेमरी, त्या जुन्या आठवणी, माझा मुलगा, तुम्ही मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू. मला उशिरा का होईना ही गोष्ट आता समजलेली आहे, त्यासाठी युनिवर्सचं थँक्यू. ज्यांनी मला मदत केली असेल हे याच्यातून बाहेर येण्यासाठी, माझ्या घरची लोकं असतील, त्यांचे मिस्टर, त्यांचे आईवडील, सासू-सासरे, त्या सगळ्यांना थँक्यू. त्या सिच्युएशनला थँक्यू की त्यांना बाहेर येण्यासाठी आतून वाटत होतं, त्याला थँक्यू. आणि मग आय लव्ह यू. घरातल्या लोकांसाठी, मुलासाठी, सिच्युएशनसाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या झोपेसाठी, आरोग्यासाठी ते करत गेल्या. आणि मग त्यांना जाणवलं की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये प्रॅक्टिस करून झोपेमध्ये सुधारणा झालेली आहे. आणि मग झोप चांगली लागायला लागली. आणि नंतर मग त्यांच्या ज्या काय बाकीच्या तक्रारी होत्या त्या कमी झाल्या, मनातलं गिल्ट कमी झालं, फिअर कमी झाला, मुलांविषयी जे काही वाटत होतं भीती ती कमी झाली त्याच्या प्रसंगाविषयी. आणि आता खूप छान आहे.
आत्ता त्या तरीही म्हणतात आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हो ओपोनोपोनोमुळे आपल्या ब्रेनचं रिप्रोग्रॅमिंग होतं. रिप्रोग्रॅमिंग होणं फार गरजेचं आहे, कारण की एक विचार असतात आपल्या मेंदूमध्ये, विचारांमध्ये, आणि मग ते विचार पुन्हा चांगल्या पद्धतीने बदलणं होणं, याला म्हणायचं रिप्रोग्रॅमिंग होणं. म्हणजे जुने विचार जातात, नवीन चांगले विचार येतात, वाईट विचार जाऊन, आणि मग आपला ब्रेन आपल्याला खूप चांगला सपोर्ट करतो. खूप डीप हे एका अर्थाने शास्त्र आहे. अनेक जण म्हणतात की किती दिवसात फरक पडेल. मला तर असे पण काही मेसेज येतात की परवा दिवशी एक्झाम आहे, तर आत्ता हो पुनो करून होणार आहे का, तर नाही होणार. यासाठी वेळ द्यावा लागतो. त्याचं कारण काय हे शोधावं लागतं. कोणासाठी नक्की करायचं आहे यासाठी तुम्हाला चांगला कन्सल्टंट लागतो, आणि एवढं सगळं करून पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. असं होत नाही की आज कन्सल्टिंग केलं किंवा आज मी बोलायला सुरुवात केली आणि उद्या मला लगेच फरक पडणार आहे. 2 महिने पण जातील, 4 महिने पण जातील, 1 महिना पण जाईल, वर्ष देखील जाईल, पण तुम्ही ठाम राहणं गरजेचं आहे. आणि हे ठाम तुम्ही राहिलात तर तुमचा कितीही जुना प्रॉब्लेम असू दे किंवा कितीही मोठा प्रॉब्लेम असू दे, तुम्हाला फरक पडणार आहे. ज्यांनी आपल्याकडे हो ओपोनोपोनो शिकलेले आहेत, प्रत्येकाचा चांगला रिझल्ट आहे. अलीकडे ना लोकांकडे पेशन्स संपलेले आहेत. त्यांना असं की माझं काम उद्याच्या उद्या झालं पाहिजे, असं होत नाही. शेकडो वर्षाची ही परंपरा आहे, हवाईन टेक्निक आहे. फरक पडतो पण वेळ लागतो, कारण की अनेकांना आजपर्यंत त्याचा अनुभव आलेला आहे. हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ तुमच्या स्टेटसवर ठेवा, कारण की अशा समस्या अनेकांच्या असतात आपल्याप्रमाणे किंवा त्या सीमा यांच्याप्रमाणे. पण सीमा आता एकदम मस्त आहेत, आणि ते त्यांचं जे काही डेली लाईफ आहे, त्यांचं कुटुंब आहे, हे सगळं आता एन्जॉय करत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा, आणि त्याचबरोबर स्वतःला डेव्हलप करा. स्वतःचे जे काही जुने भ्रम असतील, डोक्यामध्ये काही असेल, ते सगळं काढून टाका. धन्यवाद. आणि तुम्ही जो रिस्पॉन्स देत आहात त्याबद्दल थँक्यू.